गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने हजारोंचे स्थलांतर करावे लागते। त्यानंतर 3 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी रात्री धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्याने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये पुन्हा धडकी भरली। काल रात्रीपासून पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। दरम्यान खडकवासला धरण प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये सध्या 25.78 टीएमसी अर्थात 88% इतका पाणीसाठा जमा झालाय। गेल्या आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला। परिणामी मुठा नदी काठच्या सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले। त्यामुळे शहरातील सुमारे 4,500 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर रविवारी खडकवासला धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला। मात्र सोमवारी पुन्हा पाऊस वाढल्याने विसर्गाचे प्रमाण 25,036 क्युसेक करण्यात आले। मात्र रात्रभर पाऊस कमी झाल्याने हा विसर्ग मंगळवारी कमी करण्यात आला होता। कालच्या जोरदार पावसाने आज सकाळपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलाय।